नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 28 सप्टेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स प्रश्नोत्तर स्वरूपातून अभ्यासणार आहोत. हे लेक्चर बघून झाल्यावर तुम्ही याची PDF विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियली आमच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. आता आपण लेक्चरचा पहिला प्रश्न बघूयात. दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने कुणाला सन्मानित करण्यात आले? हा प्रश्न खूप 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 जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करत असाल तर तुम्हाला सुद्धा समजलं असेल की दादासाहेब फाळके पुरस्कार हा आयोगाचा किती फेवरेट टॉपिक आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाच्या माध्यमातून आपण दादासाहेब फाळके पुरस्कारांविषयी आणि दादासाहेब फाळके कोण होते तर ही सगळी माहिती डिटेलमध्ये इथून अभ्यासणार आहोत. तर या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, वहिदा रहमान. म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतोय यावर्षीचा. वहिदा रहमान यांनी आत्तापर्यंत बऱ्याच फेमस मूव्हीजमध्ये काम केलेलं आहे. त्याच्यापैकी काही म्हणजे गाईड आणि रेशमा और शेरा, तर हे त्यांचे काही फेमस मूव्हीज आहेत. तर लक्षात ठेवा, आत्तापर्यंत दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार हा इतर 50 व्यक्तींना देण्यात आलेला आहे आणि वहिदा रहमान या 51व्या प्राप्तकर्त्या आहेत या पुरस्काराच्या. हा जो पुरस्कार आहे ना, तर हा आपल्या चित्रपट क्षेत्रातला भारताचा सर्वोच्च सन्मान मानला जातो. त्यामुळे या प्रश्नाच्या माध्यमातून आता आपण दादासाहेब फाळके पुरस्कारांविषयी डिटेलमध्ये जाणून घेऊ. तर बघा, हा जो पुरस्कार आहे ना, हा आपल्या भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येत असतो आणि हा पुरस्कार देत असताना आपले केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री, ज्युरींचे अध्यक्ष, भारतीय फिल्म फेडरेशनचे प्रतिनिधी आणि ऑल इंडिया सिने एम्प्लॉईज कॉन्फेडरेशनचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा ह्या पुरस्काराचं वितरण करताना उपस्थित असतात. आणि हा पुरस्कार आपल्या भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून जाहीर होत असतो. लक्षात ठेवा, हा पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती कोण होते असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला माहिती असायला हवं की देविका राणी रोरिच तर या अभिनेत्री होत्या. तर त्यांना 1969मध्ये हा पहिला पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे त्या या पुरस्काराच्या पहिल्या प्राप्तकर्त्या होत्या. आता काही ठिकाणी तुम्ही हे नाव देविका राणी असं ऐकलं असेल तर हे दोन्ही नावं बरोबर आहेत, कारण रोरिच हे त्यांच्या लग्नानंतरचं आडनाव होतं. रोरिच नावाचे एक रशियन पेंटर होते जे नंतर देविका राणी यांचे पती बनले. लक्षात ठेवा, दादासाहेब फाळके पुरस्कार हा आपल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचाच एक भाग आहे, जो की एकदम प्रतिष्ठेचा असा पुरस्कार मानला जातो. आता आपण दादासाहेब फाळके पुरस्कार या नावामधले दादासाहेब फाळके कोण आहेत तर ह्यांच्याबद्दल जाणून घेऊ. तर दादासाहेब फाळके यांचं संपूर्ण नाव होतं धुंडीराज गोविंद फाळके. यांचा जन्म आपल्या महाराष्ट्रामध्येच त्र्यंबक या ठिकाणी 30 एप्रिल 1870मध्ये झालेला आहे आणि त्यांचं निधन 16 फेब्रुवारी 1944मध्ये झालेलं आहे. पण त्यांचा जर फिल्म इंडस्ट्रीतला कार्यकाळ बघितला तर तो फक्त 1913 पासून ते 1937 पर्यंतचाच आहे. त्यांचं संपूर्ण एज्युकेशन इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर या फील्डमध्ये झालेलं आहे आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायच्या आधी त्यांनी फोटोग्राफर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. छापखान्याचे मालकसुद्धा राहिलेले आहेत ते. आणि एवढंच नाही तर जे फेमस चित्रकार होते राजा रवी वर्मा यांच्यासोबत सुद्धा दादासाहेब फाळके यांनी काम केलेलं आहे. 1906मध्ये त्यांनी द लाईफ ऑफ क्राइस्ट हा एक पहिला मूक चित्रपट बघितला होता आणि हा बघितल्यानंतर त्यांना मोशन पिक्चर्समध्ये त्यांचा इंटरेस्ट तयार झाला आणि त्यानंतर 1913मध्ये दादासाहेब फाळके यांनी भारतातला पहिला मूक चित्रपट राजा हरिश्चंद्र हा लिहिलासुद्धा, त्याचं प्रोडक्शनसुद्धा त्यांनीच केलेलं आहे आणि डायरेक्शनसुद्धा दादासाहेब फाळके यांनीच केलेलं आहे. लक्षात ठेवा, हा भारतातला पहिला मूक चित्रपट होता राजा हरिश्चंद्र, जो की 1913मध्ये आला होता. आणि या राजा हरिश्चंद्र या मूवीला एवढा चांगला प्रतिसाद दिला ना तेव्हाच्या लोकांनी, तर त्याच्यामुळं दादासाहेब फाळके यांनी पुढच्या 19 वर्षामध्ये अजून 95 मूव्हीज म्हणजे चित्रपट लिहिले आणि 26 शॉर्ट फिल्मसुद्धा त्यांनी बनवलेले आहेत त्यांच्या संपूर्ण 19 वर्षांच्या या चित्रपट इंडस्ट्रीमधल्या कारकिर्दीमध्ये. आणि म्हणूनच त्यांच्या ह्या संपूर्ण योगदानासाठी त्यांना फादर ऑफ इंडियन सिनेमा म्हणून सुद्धा ओळखले जाते. आता बघूयात आपण की आत्तापर्यंतचे जे दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते आहेत तर ते कोण आहेत. आता हे आपल्याला सगळेच्या सगळे 51 व्यक्तींची नावं बघण्याची गरज नाही आहे. तर पहिले 3-4 माहिती असायला हवेत, मधले काही फेमस पर्सन की ज्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि मोस्ट रिसेंट 5 वर्षाच्या आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर बघा, 2020मध्ये हा पुरस्कार आशा पारेख यांना मिळालेला आहे, 2019मध्ये रजनीकांत, 2018मध्ये अमिताभ बच्चन, 2017ला विनोद खन्ना, 2016ला
कसिनाथुनी विश्वनाथ हे एक खूप फेमस तेलुगू ॲक्टर आहेत, त्यांना मिळाला आहे. 2015मध्ये मनोज कुमार, 2014 शशी कपूर, 1971ला पृथ्वीराज कपूर यांना मृत्यूनंतर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे, कारण कधी कधी मृत्यू पश्चात हे पुरस्कार कुणाला देण्यात आलेत असं सुद्धा एक प्रश्न विचारत असतो. ओके. आणि 1970मध्ये बिरेंद्रनाथ सिरकर हे एक बंगाली ॲक्टर होते, त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे, जो की दुसरा दादासाहेब फाळके पुरस्कार होता. आणि पहिला आत्ताच आपण बघितलं 1969मध्ये देविका राणी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ओके. आत्तापर्यंत आपण दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारांविषयी बघत होतो बघा. तर दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सुद्धा जे वेगवेगळे पुरस्कार दिले जातात, तर हे पण आपण थोडक्यात जाणून घेऊ. तर 2023चा सुद्धा हा चित्रपट महोत्सव पुरस्कारांचा कार्यक्रम रिसेंटली पार पडला होता. तर याच्यामध्ये रेखा या ॲक्ट्रेसला चित्रपट उद्योगातल्या त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2023 हा देण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता हा रणवीर कपूर यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे, आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार रणवीर कपूरची बायको म्हणजेच आलिया भट्टला दिलेला आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने वुमेन बीट ऑफिसरला शक्ती दीदी असं नाव दिलंय? या प्रश्नाचा आन्सर आहे उत्तर प्रदेश. तर रिसेंटली बघा यूपीच्या गव्हर्नमेंटनी तिथल्या वुमेन बीट ऑफिसरला शक्ती दीदी असं नाव दिलेलं आहे. आता हे का बरं? तर शारदीय नवरात्रीपासून म्हणजे आता ज्या आपल्या नवरात्रा येणार आहेत, तर तेव्हापासून तिकडं मिशन शक्ती मोहीम ही सुरू होते, आणि या मोहिमेचा एक नवा टप्पा सुरू होणार आहे. आता ही मिशन शक्ती मोहीम काय आहे बरं? तर राज्यातल्या महिलांची सुरक्षा, त्यांचा सन्मान आणि स्वावलंबन सुनिश्चित करणं, तर हा या मिशन शक्ती मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. आणि त्याचंच एक पाऊल म्हणजे आता यूपीच्या वुमेन बीट ऑफिसरला शक्ती दीदी असं नाव यूपीच्या गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. आता वुमेन बीट ऑफिसर आपण केव्हाचं झालं म्हणतोय. वुमेन बीट ऑफिसर काय असतं? तर बघा सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे या अशा महिला असतात की ज्या की इतर ज्या महिला आहेत तर त्यांना व्हॉट्सअपद्वारे कनेक्ट करतात आणि त्यांना गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत त्याची माहिती देतात, किंवा जे फिमेल बीट एरियाज असतात म्हणजे ज्या ठिकाणी महिलांची जर छेडछाड वगैरे होत असेल तर त्यांनी कुठल्या हेल्पलाईन नंबरला कॉल करायचा, तर असे वेगवेगळे गव्हर्नमेंटचे हेल्पलाईन नंबर्स त्यांना सांगतात. सगळ्या महिलांना व्हॉट्सअपद्वारे कनेक्ट करून ही सगळी इन्फॉर्मेशन त्यांना प्रोव्हाइड करण्याचं काम या वुमेन बीट ऑफिसर्स करत असतात. ओके. आता पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने T20 फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा नवीन विक्रम केला आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय नेपाळ. तर रिसेंटली बघा एशियन गेम्समध्ये नेपाळ वर्सेस मंगोलियाचे हे मॅच चालू होते. तर या मॅचमध्ये नेपाळने 3 नवीन वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहेत. त्याच्यापैकी एक म्हणजे हा त्यांचा हायेस्ट स्कोअरचा वर्ल्ड रेकॉर्ड. तर बघा नेपाळच्या टीमनी 314 रन काढले होते फक्त 3 विकेट घेऊन. तर 314/3 असा त्यांचा हायेस्ट स्कोअर आहे, आणि हे आता एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड बनलेला आहे. जर आधी आपण बघितलं तर बघा आत्तापर्यंतचा T20 इंटरनॅशनलचा हायेस्ट स्कोअर हा अफगाणिस्तानच्या नावावरती होता. अफगाणिस्तानच्या टीमनी 2019मध्ये आयर्लंड विरुद्ध 3/278 रन केले होते. त्यानंतर ह्या नेपाळच्या टीमनी दुसरा वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे फास्टेस्ट सेंचुरीचा. तर हा नेपाळच्या कुशल मल्ला नावाच्या प्लेयरनी बनवला आहे. फक्त 34 बॉलमध्ये त्यांनी फास्टेस्ट सेंचुरीचा रेकॉर्ड केलेला आहे. आधी जर आपण बघितलं तर हे रेकॉर्ड डेव्हिड मिलर आणि रोहित शर्मा यांच्या नावावरती होतं. त्यांनी 35 बॉलमध्ये फास्टेस्ट सेंचुरी केलेली आहे. आणि तिसरा नेपाळचा वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे फास्टेस्ट 50चा. फक्त आणि फक्त 9 बॉलमध्ये नेपाळचा प्लेयर दीपेंद्र सिंग ऐरी यांनी फास्टेस्ट 50 केलेली आहे. आणि हा रेकॉर्ड पूर्वी आपल्या भारताच्याच युवराज सिंगच्या नावावरती होता. युवराज सिंगनी 12 बॉल 50 रन काढले होते, आणि तेव्हाचा हा 16 वर्षाचा युवराज सिंगचा रेकॉर्ड आता मोडून दीपेंद्र सिंग ऐरीने फक्त 9 बॉलमध्ये फास्टेस्ट 50 केलेली आहे. जर आपण प्रत्येक बॉलला 6 जरी म्हणलं ना तर 9×54 म्हणजे मिनिमम बॉलमध्ये दीपेंद्र सिंग ऐरी यांनी फास्टेस्ट 50 आता केलेली आहे. ठीक आहे. आता या प्रश्नाच्या माध्यमातून आपण नेपाळ या एका हिंदू राष्ट्राविषयी जरा माहिती जाणून घेऊ. तर इथे बघा आपल्या भारताच्या उत्तरेकडे आहे हा देश. नेपाळच्या उत्तरेला तिबेटचा प्रदेश आहे. ह्याच्या पूर्वेला आपल्या भारताची सिक्कीम आणि पश्चिम बंगाल ही राज्य जोडलेली आहेत. दक्षिणेला बिहार आणि उत्तर प्रदेश आहे. शिवाय यूपीचा काही भाग नेपाळच्या पश्चिमेला सुद्धा लागलेला आहे. इथं जर आपण मॅपमध्ये बघितलं
तर ह्या नेपाळच्या आजूबाजूला कुठंच समुद्र दिसत नाहीये, म्हणजेच नेपाळ हा एक भूवेष्टित देश आहे. याला इंग्लिशमध्ये लँडलॉक्ड कंट्री असं सुद्धा म्हणतात. ओके, पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये खेळाडू म्हणून नामांकन मिळालेला पहिला आशियाई पुरुष कोण आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे लिएंडर पेस. तर ITHF मध्ये खेळाडू म्हणून नॉमिनेशन मिळालेला 50 वर्षीय लिएंडर पेस हा पहिला आशियाई पुरुष खेळाडू ठरलेला आहे. आता पुरुष म्हणण्याचं कारण काय माहिती आहे का? कारण 2019 मध्ये चीनची एक खेळाडू आहे लीना, हिला ITHF मध्ये ऑलरेडी नॉमिनेशन मिळालेलं होतं. त्याच्यामुळे ती पहिली आशियाई खेळाडू ठरलेली आहे ह्या ITHF मध्ये नॉमिनेशन मिळवणारी. आणि ही जी लीना आहे ना, तर ही ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद जिंकणारी आहे चीनची लीना, जिला 2019 मध्ये ITHF मध्ये नॉमिनेशन मिळालेलं होतं. त्याच्यामुळे इथं प्रश्नामध्ये पहिला आशियाई पुरुष खेळाडू कोण आहे असं विचारलेलं आहे. ओके, तर माहिती असायला पाहिजे की भारताचा लिएंडर पेस हा ITHF मध्ये नॉमिनेशन मिळवणारा पहिला आशियाई पुरुष खेळाडू ठरलेला आहे. आता इथे बघा, या हॉल ऑफ फेममध्ये फक्त नॉमिनेशन मिळालेलं आहे. ह्याला टोटल 6 प्लेयरला किंवा 6 व्यक्तींना 2024साठी नॉमिनेशन दिले गेलेलं आहे. पण फायनलमध्ये या 6 पैकी फक्त एकालाच हॉल ऑफ फेममध्ये टाकण्यात येणार आहे. ओके, लिएंडर पेस हे 50 वर्षाचे आहेत. आता हे हॉल ऑफ फेम काय असतं? तर तुम्ही ऐकलं असेल बघा, क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर किंवा सौरव गांगुली, तर ह्यांना क्रिकेटच्या हॉल ऑफ फेममध्ये टाकलेलं आहे. म्हणजे काय, तर कुठल्याही प्लेयरला हॉल ऑफ फेममध्ये टाकलं म्हणजे हे त्यांना एक पुरस्कार मिळाल्यासारखंच असतं. आणि हे आता जे आपण प्रश्नात बघतोय, तर हा एक आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम आहे. ओके, आता पुढचा प्रश्न. 9व्या ब्रिक्स संसदीय मंचात भाग घेण्यासाठी कोणत्या व्यक्तीने संसदीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व केलं? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, हरिवंश नारायण सिंग. सध्याचे आपले राज्यसभेचे उपसभापती आहेत हे. तर ह्यांनी रिसेंटली साऊथ आफ्रिकेमध्ये जोहान्सबर्ग इथं 9वे ब्रिक्स संसदीय मंच जे झाले होते, तर ह्याच्यामध्ये संसदीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलेलं आहे आपल्या राज्यसभेच्या ह्या उपसभापती हरिवंश सिंग यांनी. तर हे जे 9वे ब्रिक्स संसदीय मंच जे झालेले आहेत, तर हे 27 पासून ते 29 सप्टेंबरपर्यंत या पिरियडमध्ये हे झालेले आहेत. कुठं? तर साऊथ आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग या ठिकाणी. ओके, आता हा ब्रिक्सचा प्रश्न आहे बघा. आजचं लेक्चर हे ऑलरेडी दादासाहेब फाळके पुरस्कार हे आपण डिटेलमध्ये अभ्यासल्यामुळं थोडं मोठं झालेलं आहे. त्याच्यामुळं हे लेक्चर बघून झाल्यावर ब्रिक्सबद्दल डिटेलमध्ये अभ्यास आज तुम्ही करून घ्यायचा आहे. या लेक्चरमधून मी आज तुम्हाला एक टास्क देते आहे. तर अशा रीतीने आज आपण या लेक्चरमधून 28 सप्टेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. मला आशा आहे की तुम्हाला दादासाहेब फाळके पुरस्कार आणि इतरही सगळे प्रश्न चांगले समजले असतील आणि कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. तर आता मी इथेच थांबते, तुमची रजा घेते. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.